बोला बाबा, हं? कसं वाटतंय? हं. आता हो, हो. हो. ठीक आहे. घेतात. काय ना? हो. घेतात. हं. माझी उपाधी करून टाका त्याच्यावर. हो, हो. हं? माझी उपाधी पडली होतं ना तुम्ही? हो, हो, हो. विनय कीर्ती तुम्ही अं, शिवनेरी हिलला? हो. बरोबर आहे. 2008ची गोष्ट आहे ती बाबा. 2000. बरोबर. 2008मध्ये त्याच्या चांगलं. त्याच्या अगोदर दोन 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 तीन वर्षाच्या अगोदर सामनेर बनलो होतो. हं, हं, हं. सामनेर बनलो होतो त्या वरच्या भागाने भारतीय महासोबत 10 दिवस राहिलो होतो. हं. त्यावर ड्युटी सुरू होती माझी. अच्छा, हां. बरोबर आहे. हां. हो. 10 दिवस सामनेर बनलो. हं, हं. ड्युटी सुटली मग इकडे आलो बाबा. मग तुमच्याकडे आलो. हं. बरोबर आहे, बरोबर आहे. तुमच्याकडे आलो. हं. मग तुमच्याकडे राहिलो बा 2-3 महिने राहिलो. 2-3 महिने झाले. बरोबर आहे. आहे ना? चांगलं सुंदर जीवन जगले पण मस्त. हा. बरोबर आहे. आहे ना? ठीक आहे. पुण्या तुम्ही त्यावेळेस माझ्या पुण्यानुमोदन झालं त्यावेळेस तुम्ही नव्हते का? कुठे कुठे? त्या जुन्या घरी नव्हते वाटते तुम्ही. पुण्यानं मोदन कोणाचं? माझं तुमचं पुण्यानं मोदन कसं? केलं होतं. कशाचं? कथा आहे ती. अच्छा. भंतेजी होतो ना मी. हं. त्यावेळेस आमच्या बुद्धकुल भंतेजी हं. बिमार पडलो होतो. अच्छा, बिमार पडले होते. हां. हा. हं, हं. तर मला बडवा एक डॉक्टर आहे उंटखाण्याचा त्याच्याकडे गेलो होतो. हां. त्यांना मग IC मध्ये भरती केलं होतं. अच्छा. धंतुली. हां. होळीचा दिवस होता. होळीच्या आदल्या. म्हणजे कोणतं साल आहे ते? ते मला संडास वगैरे लागली होती तर IC मध्ये टाकलं होतं मला. म्हणजे कोणत्या साली? त्याचं साल मला माहीत नाही. ख्याल नाही. आठवत नाही, नाही का? त्या ज्यावेळेस 14-12चीच गोष्ट असेल ते. भरतेची झाली होती आजची गोष्ट. अच्छा, बंदी झाली नाही का त्या टायमाला? बरोबर, बरोबर. हां. तर आजारी पडले होते. हात त्या टायमाला होतो कदाचित. मग IC मध्ये गेलो होतो. हं. त्याने टाकला IC कोणी? डॉक्टरनं अच्छा. हां. धंतुलीत. हां. मग हा पोरगा जाणं येणं करे. हं. याच्याशी बुद्धकुल भंतेची अचानक भेट झाली असेल कुठं. बरोबर. हं, हं. ते भंतेजीनं विचारलं असेल हं, हं. बाबा कसे आहेत काय. हं. त्याला सांगितलं सर पोरानं का IC मध्ये आहे हं, बाबा. हं, हं. सांगितलं आहे तब्येत ठीक खराब आहे त्याची. IC मध्ये. हं, हं. आता या भंतेजीनं काय केलं. हं. IC मध्ये गेलेला माणूस वापस येत नाही. हं. भंतेजी विचारत मग कोणी हं. त्याले हं. हे भंतेजी कुठं गेले ते भंतेजी नाही दिसत ते भंतेजी नाही दिसत हं, हं. असे म्हणून विचारत असतील उपासक इकडले तिकडले का ते भंतेजी चांगले होते. हं. त्या भंतेजीनं असं केलं ते भंतेजी चांगले आहेत ते कुठं गेले त्याले भंतेजी वर्त गेले. हं, हं. तिकडं तिकडं बरोबर आहे. ते हुक जिकडं तिकडं गेली. मग पुण्यानं मोदन करून टाकलं मग. ओपनच करून टाकलं वर्त गेले म्हणून. हां, वरती गेले म्हणा. पुण्यानं मोदन करून टाकलं. आता मी म्हणलं मला आणि काय मग माहीत. वाचले बी मग. मग मला काही माहीत नाही ही हकीकत. हं. काही आहे ना याला तुम्ही धमक आपले जीव आपले कीर्ती नाही का. हं. यायले त्यायले त्या कल्पतरूमध्ये अशी हवा उकळून गेली हं. की बंतेजी गेले वर बंतेजी गेले. मग अचानक बंतेजी त्या कीर्तीला सांगते विनय कीर्ती. विनय कीर्तीला पाठवलं घरी. हां. मी त्या घरी पाठवलं तर ते अचानक ते आले गेटवर त्या जुन्या घरी. हं. मी होतो दरवाजात बसून. हं. ते आले गेटवर कुठं गेले बंतेजी आहेत का घरी आहेत का घरी. तर निघलो बाहेर. हां. त्याने विचारलं बाप्पा तुम्ही काय भूत बनवून आले का मग हां, हां. हो बोल. हां. त्याला म्हणते सांग. मग आतमध्ये आणलं बसलो. हां. त्याला सांगितलं बुद्धगुरू बंदेजीनं तुमच्याकडे पाठवलं परत मला. हां. कासाठी? घरच्या लोकांना आशीर्वाद द्या. हां, ते गेले म्हणून. त्यांना सातवडा द्या. हां, सातोळा द्या वगैरे. हां, हां. चलो बरं असं ते गेले त्याला सातवडा द्या घरी जाऊन. ते हां, आले. हां. मग दिसलं ठीक आहे आता काय बसलो त्याला त्याचं काय केलं.
मग आता मग मी सोचलो, मग आता मी तर गेलोच. आता कोणी मेल्यावर जिवंत, कोणी मेल्यावर पुण्याला जीवन करतात. हा बरोबर आता मी स्वतःच पाहतो, बरोबर. आहे ना. मग पुण्यामधून मला मी ठरवलं. तुम्हीच का? हो. बरोबर आहे वगैरे. जिवंतपणे करायचं होतं. माझं मेरे आडमत का कोण करता नाही करत काय माहीत नाही. जिवंतपणे आपण करू पुण्यामधून नाही करून करू. टाकायचं. मग केला पुण्यामधून मग. घरच्या लोकांनी सर्व सांग पुण्यामधून करून टाका. हा केला मग. सगळे 15 बंदेजी होते ना. आले होते नाही. हो. बरं हा 15 बंदेजी होते, आले होते. हा माझ्या पुण्यामधूनला अष्टपुरस्कार केला, भोजनदान केलं. 25-30 लोक, जवळपासचे काही लोक असं करून त्याने पुण्यानं भोजन केलं. नाही मी नव्हतं आलं पण त्यावेळेस करे नाही त्यावेळेस मी नव्हतं. बरोबर. पण मला एक गोष्ट माहिती नव्हती. बरं बरं सांगितलं. 15 बंदेजी आले होते. फोन केला सर तुम्हाला बी मी ना सर्वांनाच फोन करून बोलावलं होतं. बरोबर. पण तुम्हाला लक्षात नसेल किंवा नाही किंवा नसेल काम असं. नाही मला कोणी सांगितलंच नाही. आणि मला ही गोष्ट आतापर्यंत माहीतच नाही. माहीतच नाही का? नाही बिलकुल माहीत नाही. मग ते पुण्यानं मुदल हे पूर्ण घर भरलं होतं बंदेजी. सर्व सामान हे ते बाहेर काढलं. 10-15 बंदेजी होते. त्यांना भोजनदान दिलं मग. भोजनदान केलं त्यांना. पुण्यानं होतं भोजनदान करणंच आहे. बरोबर आहे. भोजनदान केलं त्यांना. अष्टपुरस्कार केला. जसं आपल्याला समजत करत होतो मी, आपल्याला करत होती ते मला माहीत होतं ना. बरोबर बरोबर. अष्टपुरस्कार केला त्यांना, भोजनदान दिलं, दान होतं. मग ते गेले. काही वेळात मग 15-20 बसले, आशीर्वाद गाथा वगैरे दिलं सर्व लोकांना. मला वाटतं एक दिवस मी आलो होतो तुमच्या घरी काय परत कार्याच्या निमित्तानं. कुशीनारायण बुद्ध विहारमध्ये आले होते तेव्हा शाळेला आले होते तेव्हा. आलो होतो घरी आलो मी तुमच्या. त्यानंतरची गोष्ट आहे. त्यानंतरची गोष्ट. त्यानंतर आले होते. त्याच्या अगोदर होते ते होते ना. धर्मोदरी बंदेजी होते. सर्वांना परित्राण केला होता ना. पुण्यानं मोदांचं बस मला झोपू का म्हणलं होता. झोपू का हसत चालू होते ना. हसणार ना. बरोबर आहे ना. हसत होते. बरं हसणारच आहे ना. तर ते पुण्यानं मोदन आता केलं ते मला भेटून आहे. पुनर्जन्म झाला ना. पुनर्जन्म बरोबर नाही का? असंच म्हणायला लागेल का? बरोबर. माझ्या पुनर्जन्म द्याला, त्या पुनर्जन्मात आता चाललो मी वावरत. बरोबर आहे. गती आपत्ती काय दुःख संकट आपत्ती जिवंतपणे कुशल कर्म केले तुम्ही. काय केलं ते आता मेल्यावर कोण करते नाही करत काय माहिती नाही. पण जिवंतपणे केलं ना. केलं मग काय तर आता नाही केलं तरी चालेल नाही का भविष्यात नाही का. करा नको करा काय करायचं नाही. जिवंतपणे आपण करून टाकलं. जिवंतपणे वस्तीचे बी बाया उपासिका होत्या. विहारातले अध्यक्ष होत्या. त्याचे लोक होते. 10-20 लोक त्यांना बी भोजन दान केलं. झालं. बरोबर बरोबर. काय मग आता काय करू. मग जिवंतपणे आहे ना बाबा. भगवंत साक्षात आहे. मग काय साक्षात आहे. तसं बुद्धाचा महापुरुषांचा आता स्तूप 2 प्रकारचे राहतात. 6 उपदेशेश अनुपदेशेश. 6 उपदेश म्हणजे कधी जिवंत असताना का त्यांना जिवंतपणे त्यांना सत्याचा साक्षात्कार होते. अनुपदेशेश का त्याने शरीर त्याग केलं आणि म्हणून त्याने एक आपल्या म्हणून त्याला अनुपदेशेश म्हटलेलं आहे. निर्वाण अवस्था. काही गलत्या आता आलो बाहेर तर गलत्या होणारच आपल्या. चालते कमी जास्त जीवनामध्ये. जीवनात आलो तर काही गलत्या झाल्याच माझ्या हातात. कमी जास्त होत राहतात जीवनामध्ये. झाल्या जीवनात गलत्या. आता पुनर्जीवनात आलो तर आता गलत्या झाल्या तेव्हाच मी या ठिकाणी आलो ना. बरोबर बरोबर. जाताना चांगला रस्तो नाही तर काय तर बरोबर. आता पाहतो आता त्याने म्हणलं बाबा त्याने हे दिलं मला करून. मी म्हणलं हे काय करतं मला प्लॅन पाहू दे. घर दे मला करून. हां त्या घरात मनी मारू दे. स्वतःच्या घराच्या मला स्वतःचं घर बनवून दे. हां आणि स्वतःच्या घर आता इथं किराणा राहून राहिलो. हां तिथं स्वतःचं घर नाही तर तिथं म्हणेन मी आपलं. हां बरोबर. त्याला हे कर ते कर हे घे ते घे त्याच्यापेक्षा करेन भविष्यामध्ये. त्याला तेवढे लागले ना. हो तो आता इंजिनियरच आहे ना. करेन. तो करते आता.
आता 4 चाकी गाडी घेतली म्हणजे 2 पुन्हा गाड्या आहे, हो, आहे. नाही का? मग आहे आता ते पोरगी पण ब्युटी पार्लरचं काम करते, ते पूर्ण काही काम करते. पहिलं काय करायचंच नाही त्याचं, हं, हं. काही करतच नाही त्याचं, ते करतात खरा काय करायचं ते करते 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 तिकडे बघायचं काम नाही आता. त्या फ्लॅट घेतला म्हणे, हं. ते रिपेरिंग चालली आहे म्हणजे फिनिशिंग चालली आहे, त्याचं काय खरं खोटं काय मी लक्ष करत नाही. हं. काय लक्ष नाही करायचं. आता भगवंताच्या कृपेनं म्हणा, आपण तर धनद्रव्याचा लोभी नाही मी. हं. त्यानं तिले गाठी करून दिलं, ते लहानीले गाठी करून दिलं, त्याने बी 3 4 बस 5 आता बाबा थोडा हात जोडा, आशीर्वाद देतो मी आता. हं. दुःख पत्ताच नि दुःखा भय पत्ताच निभया, सुख पत्ताच नि सुखाहुंतु सभ्येऽपि पाणिनो, एतावताच अम्मेहि संवतं पुय्यं सम्पदं, सभ्ये देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धियां, दानं ददन्तु सत्तायै शीलं रक्षन्तु सर्वदां, भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवतागतां, सर्वे बुद्धा बलपत्तापच्च काणञ्च यं बलम्, अरहन्ताणञ्च तेजेन रक्षं वन्दामि सर्वस्वम्, आकाशटात् भूमट्टा देवानागा महीन्दिकाम्, पुय्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनम्, आकाशटात् भूमट्टा देवानागा महीन्दिकाम्, पुय्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति, सवितुयो विभजन्तु सर्वरोगो विनाशतो, मा ते भवन्तन्तरायो सुखे दीर्घायुको भवम्, अभिवादनं शीलस्य नित्यं वर्धापतायिनो, चत्वारो धम्मा वर्धन्ति आयेवनो सुखं बलन्ति. साधु 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 बुद्धं